अचलपूर तालुक्यातील काकडा या गावी शेळी पालकाच्या 50 शेळ्यांना पाण्यामधून विषबाधा। शेतकऱ्यांच्या हौदातील पाणी पिल्याने शेळ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। 50 शेळ्यांपैकी 18 ते 20 शेळ्या मृत पावल्या आहेत, तर 20 ते 35 शेळ्या या पशुवैद्यकीय यांच्या प्रयत्नाने सुखरूप आहेत। सदर घटनेमध्ये शेळी पालकाचे अतोनात नुकसान झाले असून शेळी पालक हवालदिल झाला आहे। या शेळ्या संपूर्ण गावातील असून एका व्यक्तीकडे चराईकरिता दिलेल्या असल्याचे सांगले जात आहे। तसेच शेळ्यांची किंमत अंदाजे 3 लाख रुपये अशी आहे। झालेल्या घटनेमध्ये नुकसान भरपाई मिळावी करिता ग्रामपंचायतमधून शासनाकडे मागणी करणार असल्याचे ग्रामपंचायततर्फे व गावतर्फे सांगण्यात येत आहे। आदेश खांडेकर, अमरावती माझा न्यूज, अचलपूर। मित्रांनो, अचलपूर ते असदपूर मार्गावर काकडा या गावी तुम्ही पाहू शकता आम्ही सध्या स्थित आहोत आणि या ठिकाणी शेतमजुराच्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या विष प्राशनाने शेतामध्येच मरण पावल्यात। अंदाजे 18 ते 20 शेळ्या या ठिकाणी मृत पावलेल्या आहेत। विषबाधा पाण्यामधून झाल्याची या ठिकाणी आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या ठिकाणी अतोनात नुकसान शेळी पालकाचं या ठिकाणी झालेलं आहे आणि या शेळ्या गावातील असून या ठिकाणी या शेळ्याचा पंचनामा करण्यासाठी आणि पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय विभागातील वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आल्यात, तुम्ही पाहू शकता। आणि सध्या शासकीय वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी पंचनामा करत पोस्टमॉर्टम करत आहेत। दादाजी, ही आता घटना घडली आहे, कशा पद्धतीने घडली, काय सांगू शकता? मला साधारणतः 12:15 वाजता नवनाथ वानखडे यांचा फोन आला की कोल्ह्या रस्त्याला, काकडा ते कोल्ह्या रस्त्यावर जवळपास 30-35 बकऱ्या मृत पावल्या। काही घायल आहेत, त्यातल्या काही मृत पावल्या। म्हणून मग मी इथे पाहण्यासाठी आलो आणि जो ह्या बकऱ्या चारायचा तो प्रवीण इंगळे हा तिथे भेटला मला इथे घटनास्थळी। मी त्याला विचारलं की बाबा कशा प्रकारचं झालं आहे। त्यांनी सांगितलं की इथे मेंढ्यांच्या शेतात बाजूलाच त्यांनी पाणी पिल्या त्या टाक्यावर आणि पिल्यानंतर 10 ते 15 मिनटात जशा त्या रोडवर आल्या तर तसंच त्या रोडवर आल्यानंतर त्या मृत पावल्या। तर त्या सर्व आता आपल्यासमोर त्या दिसतच आहेत। पैकी काही घायल झाल्या होत्या, त्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची टीम थोड्या वेळात तिथे पोहोचली आणि त्यांनी जवळपास 49 बकऱ्यापैकी 31 बकऱ्या वाचवण्यात त्यांना यश मिळालं आणि 18 बकऱ्या मृत पावल्या। बरं, मला आता सांगा, जे ह्या शेळ्या आहेत एकाच मालकीच्या आहेत का? नाही, वेगवेगळ्या, त्यात 6 ते 7 लोक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या आहेत। गावातील आता जे सरपंच राहतील त्यांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत माध्यमातून शासनापर्यंत काही ह्या शेळ्याचे जे मालक आहेत त्यांना कुठली तरी मदत मिळावी याकरिता आपल्याकडून काही ग्रामपंचायततर्फे, कारण हा जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयाचं या सर्व लोकांचं नुकसान झालेलं आहे। तर माझी शासनाला हीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ यावर चौकशी करून त्याचं रिपोर्टिंग करून त्या प्रत्येकाला त्याची भरपाई देण्यात यावी। ठीक आहे, धन्यवाद।